नमस्कार मित्रांनो, ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, येत्या जूनमध्ये 10 तारखेपासून आपली GCC TBC टायपिंगचे एक्झाम चालू होते आणि ह्या एक्झाममध्ये पहिल्यांदाच काही बदल केलेले आहेत. एक्झामचा जो सिक्वेन्स आहे तो चेंज केलेला आहे. याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण डेमो एक्झाम कशी सॉल्व्ह करायची याच्यावरती पण आपले व्हिडिओ येणार आहेत. पण GCC TBC स्मार्ट ट्रेनर एक प्रायव्हेट सॉफ्टवेअर आहे जे GCC TBC ची एक्झाम्स कशी असते तिच्या समांतर हे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी. खूप सारे विद्यार्थ्यांनी हे सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरमध्ये परचेस करून इन्स्टॉल केलेलं आहे आणि ह्या सॉफ्टवेअरचं एक नवीन अपडेट 21 मेला आलेला आहे आणि त्या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, ह्या सॉफ्टवेअरमध्ये काय अपडेट केलेलं आहे, तर पूर्वी जसं सॉफ्टवेअर होतं मार्किंग पद्धत चेंज झालेली, ती नवीन याच्यामध्ये ऍड झालेली आहे. प्लस जी एक्झाम पॅटर्न आहे, जसं आता मी एक्झाम वरती क्लिक केलं, इथं आपल्याला 30 ची एक्झाम आणि 40 ची एक्झाम दाखवतो. इंग्लिश, मराठी आणि हिंदी. इंग्लिश, मराठी आणि हिंदी 30 आणि 40. आता मी एखादी एक्झाम सिलेक्ट करतो, समजा मी 30 ची एक्झाम सिलेक्ट करतो आणि क्लिक स्टार्ट वरती क्लिक करतो एक्झाम्स वरती. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं 3 मिनिटासाठी एक पॅसेज येणार आहे. हा पॅसेज आपल्याला डेमो पॅसेज असणार आहे, जो आपल्याला कंपल्सरी टाईप करायचा आहे. आपण इथे सबमिट नाही करू शकत किंवा याला स्किप करू शकत नाही. तर कंपल्सरी आपल्याला 3 मिनिटं हा पॅसेज टाईप करायचा आहे. हा डेमो पॅसेज आहे. या पॅसेजचे कुठेही मार्क्स तुम्हाला पकडले जाणार नाही. फक्त तुमचा जो काउंट वेळ आहे, टाइम आहे, तो त्यामध्ये काउंट होईल 3 मिनिटं. तर जेणेकरून पहिले ईमेल हे आपल्याला 8 मिनिटाला होतं, ते आता 5 मिनिटाला केलेलं आहे आणि त्याचे उरलेले जे 3 मिनिटं आहेत ते हे डेमो पॅसेज मध्ये टाकलेले आहेत. म्हणजे कंपल्सरी स्टार्टिंग एक्झाम करायच्या अगोदर आपल्याला हा डेमो पॅसेज टाईप करणं गरजेचं आहे. डेमो पॅसेज टाईप केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ईमेल सेक्शन येईल. आता आपण 3 मिनिटं वाट बघूया आणि आपल्याला पुढचं सेक्शन ओपन होईल. त्यानंतर आपला ईमेल सेक्शन चालू होईल. जसं तुमचं 3 मिनिटाचा डेमो पॅसेज संपेल त्यानंतर आपल्याला ईमेल सेक्शन चालू होईल. ईमेल सेक्शन आपल्याला 5 मिनिटासाठी दिलेला आहे. आता हा ईमेल सेक्शन आपण सबमिट करू शकत नाही. इथं सबमिट बटन येतं, तर आपण वेळेच्या अगोदर सबमिट करू शकत नाही. बाकीचे सगळे सेक्शन तुम्ही वेळेच्या अगोदर सबमिट करू शकतात, पण ईमेल सेक्शन आपला ऑटोमॅटिकली सबमिट होईल, जेणेकरून तुम्हाला ते 5 मिनिटं पूर्ण वेळ यूज करायचा आहे. सध्या आपण एक्झाम सॉल्व्ह करत नाही, मी फक्त तुम्हाला सिक्वेन्स दाखवतोय. त्याच्यामुळं हा आपण तसाच ब्लँक ठेवूया आणि परत 5 मिनिटं वेट करूया. आता ईमेलचा टाइम संपत आलेला आहे, काही सेकंद बाकी आहेत. याच्यानंतर ईमेल ऑटोमॅटिकली आपला क्लोज होईल सेक्शन आणि आपला मेन पॅसेजचं सेक्शन चालू होईल. 7 मिनिटासाठी परत आपल्याला पॅसेज दिलेला आहे, जो आपल्याला 40 मार्काला आहे. यावेळेस पूर्वी जो पॅसेज होता तो 20 मार्काला होता. आत्ताचा जो पॅसेज आहे तो 40 मार्कासाठी आहे. याच्यामध्ये आपल्याला 16 मार्क पासिंगला पाहिजे. तर हा पॅसेज तुम्ही ह्या ठिकाणी टाईप करू शकता. 30चा स्पीडची एक्झाम असेल तर 30चा पॅसेज येईल, 40ची एक्झाम असेल तर 40चा पॅसेज येईल आणि त्यानंतर या पॅसेजला पण तुम्ही टायमाच्या अगोदर सबमिट करू शकता जर तुमचा लवकर झाला तर. पण शक्यतो टाइम पुरत नाही, त्याच्यामुळे विद्यार्थी पूर्ण टाइम यूज करतात. तर आपण याला आता सध्या सबमिट करू, कारण आता आपण एक्झाम देत नाही, आपण फक्त सिक्वेन्स बघत आहोत. जसं मी सबमिट करणार पॅसेजला त्यानंतर आता चालू होते आपली स्टेटमेंट. पूर्वी लेटर यायचं, आता स्टेटमेंट येईल. इथे या ठिकाणी स्टेटमेंट आहेत आणि हे 20 मिनिटासाठी स्टेटमेंट आहेत पूर्ण. इथं स्टेटमेंटला पण आपण वेळेच्या अगोदर सबमिट करू शकतो. जर तुमचं स्टेटमेंट अगोदरच झालं तर तुम्ही त्याला सबमिट करू शकता. इथं मी सबमिट करतो. त्यानंतर आपल्याला इथं येईल लेटर आपल्याला पूर्ण अर्ध्या तासासाठी आहे. 30चं लेटर असेल तर 30चं येईल, 40चं लेटर असेल तर 40चं लेटर येईल. आता सध्या आपण 30ची एक्झाम देतोय, तर लेटर्स आपल्याला टाईप करायचं आणि लेटर पण आपण टायमाच्या अगोदर सबमिट करू शकतो. सबमिट बटनावरती मी क्लिक करतो. येस. त्यानंतर आता आपल्याला लास्टला इथं ऑप्शन दिलेला आहे आपल्याला सेक्शन जो आहे ऑब्जेक्टिव्हचा, जो आपल्याला 25 मिनिटासाठी असेल. जर तुम्ही मित्रांनो एक्झामला लेट झाला 5 मिनिटं, तर याच्यातले 5 मिनिटं तुमचे डिडक्ट होऊन 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडवायचे आणि तुम्हाला परीक्षेला बसायला परवानगी असणार आहे, कारण याचे 5 मिनिटं तुमचे तिकडे कट होतील. नाही असं तुम्हाला हे 25 मिनिटासाठी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे आणि हे पण तुम्ही वेळेच्या अगोदर सबमिट करू शकता. ही पूर्ण एक्झाम्स पॅटर्न आपल्याला ह्या ऑफिस ट्रेनर म्हणजे GCC स्मार्ट ट्रेनर मध्ये दिलेले आहेत एक्झाम्स पूर्ण. तर हे ह्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट झालेले आहे नवीन, याचे सिक्वेन्स चेंज झालेले आहेत आणि ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला प्रत्येक सेक्शन वाईज किती मार्क्स मिळाले, तुमच्या काय चुका झाल्या, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसणार आहे. रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. फक्त फायनल एक्झामला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाही. तुमची एक्झाम सबमिट होईल आणि रिझल्ट तुम्हाला 1.5 ते 2 महिन्यानंतर लागतो. हे एक आपल्याला एक प्रॅक्टिस करण्यासाठी तयार केलेलं सॉफ्टवेअर आहे, जे GCC TBC टायपिंग ट्रेनर म्हणून आहे, स्मार्ट ट्रेनर. तर याच्यामध्ये हा नवीन अपडेट आलेला आहे आणि अजून एक अपडेट आलेला आहे याच्यामध्ये. इथं एक्झाम क्वेश्चन म्हणून ऑप्शन दिलेला आहे.
आणि इथं 30 इंग्लिश आणि इंग्लिश 40, मराठी 30 आणि मराठी 40चे इथं तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन पण भरपूर आहेत, एकदम नवीन पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत आणि याच्यामध्ये जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल 25 क्वेश्चन वाईज तर तेही पण तुम्ही देऊ शकता. इथं ते खाली ऑप्शन दिलेला आहे 25 क्वेश्चन्स एक्झाम ऑन सिलेक्ट टॉपिक, म्हणजे टॉपिक नुसार तुम्ही एक्झाम्स देऊ शकतात 25 क्वेश्चन. तर तेही तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे. तुम्हाला सिलेक्ट करायचं, फक्त सबमिट करायचं आणि पूर्ण एंड टेस्ट झाली तर तुम्हाला कळेल काय चूक आहे काय बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं देऊ शकता. हा एक नवीन याच्यामध्ये चेंजेस केलेला आहे एक्झाम क्वेश्चन म्हणून लास्टला. तर अशा प्रकारे हे 2 गोष्टी याच्यामध्ये नवीन अपडेट आणलेला आहे. आणि अजून एक अपडेट याच्यामध्ये आलेला आहे, जे विद्यार्थी एमपीसीची स्किल टेस्ट देतात याच्यामध्ये इंग्लिश 40 साठी एकूण 150 पॅसेज टाकलेले आहेत आणि मराठीमध्ये 160 पॅसेज टाकलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही एमपीसीची एक्झाम्स पण देऊ शकतात, स्किल टेस्ट वगैरे त्याच्यासाठी पण हे यूज करू शकतात. तर तुम्हाला इथं वरती पॅसेज दिसतो, तो खाली टाईप करायचा आहे. इथं तुम्हाला पूर्ण त्याचा टाइम 10 मिनिटाचा दिसेल, तुमचे की स्ट्रोक काउंट होईल, एरर काउंट होतील, टोटल किती शब्द आहे आणि तुम्ही किती शब्द टाईप केले किंवा पेंडिंग राहिलेले, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. हे एक एक्स्ट्रा याच्यामध्ये आपल्याला ऍड केलेलं आहे आणि काय शब्द चुकले वगैरे तर लास्टला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी इथं शो होतील. तर हा एक एक्झाम्स पॅटर्न जो आहे एमपीसीचा मॉक टेस्टचा याच्यामध्ये पण अपडेट केलेला आहे. तर अशा प्रकारे हा सगळा जीसीसी टीबीसी स्मार्ट ट्रेनर मध्ये चेंजेस केलेले आहेत, नवीन अपडेट आलेला आहे 21 मेला. तर ज्या विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर परचेस केलेला आहे, ते जे विद्यार्थी सॉफ्टवेअर वापरतात तर हे सॉफ्टवेअर ते अपडेट करू शकतात. आता अपडेट कसं करायचं तो भाग आपण बघूया. आता ज्या विद्यार्थ्यांकडे हे जीसीसी टीबीसी ट्रेनर नावाचं सॉफ्टवेअर आहे तर त्यांनी सर्वप्रथम जुनं जे सॉफ्टवेअर आहे ते कंट्रोल पॅनल मध्ये जायचं, इथं प्रोग्राम फीचर्स मध्ये जायचं आणि इथं त्या सॉफ्टवेअरला सिलेक्ट करायचं जीसीसी टीबीसी ट्रेनर आणि याला अनइन्स्टॉल करायचं. जसं हे अनइन्स्टॉल होईल तर हे ह्या कम्प्युटर्स मधून निघून जाईल. आता जीसीसी टीबीसी जे सॉफ्टवेअर आहे ते याच्यामध्ये नाहीयेत. आता आपल्याला नवीन इन्स्टॉल करायचं आहे, तर याचं जी फाईल आहे ती तुम्हाला कुठे मिळेल, ही आपली टेलिग्राम चॅनल आहे, विलास चतुर्सर नावाचा टेलिग्राम चॅनल वरती इथं 2 फाईल्स आपण टाकलेल्या आहेत. एक जीसीसी टीबीसी टायपिंग ट्रेनर 2.6 W10 आणि W7, म्हणजे विंडोज ज्यांचं 10, 11 किंवा 8 आहे त्यांनी विंडोज 10 म्हणजे W10 नावाची जी फाईल आहे ती वापरायची आणि ज्यांचं विंडोज 7 आहे त्यांनी W7 नावाची फाईल याच्याच खाली तुम्हाला दिसेल उद्या सकाळपर्यंत, ती तुम्ही 7 साठी वापरायची. म्हणजे जर ज्यांचं विंडोज 10 आणि 11 आहे त्यांनी ही जीसीसी टीबीसी ट्रेनर 2.2.6 W10 ही फाईल वापरा आणि ज्यांचं विंडोज 7 आहे त्यांनी W7 नावाची फाईल असेल ती यूज करा. ही डाउनलोड करा. या टेलिग्राम चॅनलवरती आपण ही फाईल टाकलेली आहे, ही फाईल तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तिला इन्स्टॉल कसं करायचं ते बघूया आपण. ज्यावेळेस तुम्ही फाईल डाउनलोड कराल त्यावेळेस तुमच्या डाउनलोड फोल्डर मध्ये ती आलेली असेल. दिस पीसी वरती जर क्लिक केलं तुम्ही इथं तुम्हाला डाउनलोड फोल्डर दिसेल. तर डाउनलोड फोल्डर मध्ये ही फाईल्स तुम्हाला दिसेल, जीसीसी टीबीसी टायपिंग ट्रेनर 2.26 W10 झिप नावाची. हिला डबल क्लिक करा. ह्या डबल क्लिक केल्यावरती असा जर बॉक्स आला तर त्याला क्लोज करा, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जीसीसी टीबीसी ट्रेनर 2.6 W10 MSI ही एकच फाईल दिसेल, त्या फाईलला डबल क्लिक करा. असा डायलॉग बॉक्स येईल, त्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. इथे एव्हरीवन वरती क्लिक करा किंवा जस्ट मी वरती क्लिक करा. नेक्स्ट वरती क्लिक करा, परत नेक्स्ट वरती क्लिक करा. हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होईल काही सेकंदामध्ये. आता इन्स्टॉल झाल्यानंतर याचा शॉर्टकट की इथे येत नाही, त्यासाठी तुम्ही परत दिस पीसी मध्ये जावा, सी ड्राईव्ह मध्ये क्लिक करायचं. इथं जीसीसी टीबीसी ट्रेनर नावाचं जे फोल्डर ओपन होईल याच्यामध्ये जी जीसीसी टीबीसी ट्रेनर .exe किंवा ज्याच्या पुढे ऍप्लिकेशन लिहिलेलं आहे या फाईलला राईट बटन क्लिक करायचं, माऊसने त्याच ठिकाणी राईट बटन क्लिक करायचं आणि सेंड टू डेस्कटॉप करायचं. काय करायचं, सेंड टू डेस्कटॉप शॉर्टकट की, म्हणजे त्याच्या डेस्कटॉप वरती शॉर्टकट की तयार होईल. आणि याला जर डबल क्लिक केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं की विचारणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला आयडी पासवर्ड विचारणार नाही, कारण हे फर्स्ट टाइम तुम्ही घेत नाही, हे ऑलरेडी तुमच्याकडे रजिस्टर आहे. जे विद्यार्थी फर्स्ट टाइम इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करेल तर त्यांना ते युजर आयडी आणि पासवर्ड विचारेल. त्या ठिकाणी तुम्हाला युजर आयडी पासवर्ड परचेस करून घ्यावा लागेल. पण ज्यांनी हे सॉफ्टवेअर परचेस केलेलं आहे, विकत घेतलेलं आहे, त्यांना आयडी आणि पासवर्ड विचारणार नाही. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना ईमेल आयडी आणि पासवर्ड विचारत असेल त्यांनी ते सॉफ्टवेअर परचेस केलेलं नाही, ते ट्राय करतात पण ते विदाऊट परचेस केलेलं ओपन होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही हे सॉफ्टवेअर अपडेट करू शकतात. कसं अपडेट करायचं हे सांगितलेलं आहे. याच्यानंतर जर होत नसेल, खूप ट्राय केल्यानंतर तरच मला मेसेज करा, कारण मित्रांनो ऑलरेडी खूप मेसेज येतात, एवढ्या सगळ्या मेसेजला उत्तर देणं कधी कधी कठीण जातं. त्यामुळे तुम्ही ट्राय करा. टेलिग्राम चॅनलवरती आपली फाईल टाकलेली आहे, तिथून डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा.
जुनी फाईल कशी अनइन्स्टॉल करायची ते पण मी दाखवलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि मगच इन्स्टॉल करा. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.